नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। आणि लास्ट व्हिडिओ तुम्ही बघितला, गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज आहे गौरी पूजन आणि ओवसे। तर सकाळी छान फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता मी घावणे बनवतेय। तर पहिल्यांदाच मी मामाच्या घरी ओवसा भरणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि सगळे जे मंगळागौरीचा वगैरे कार्यक्रम आहे तो मी नेक्स्ट पार्टमध्ये टाकणार आहे, तर तो सुद्धा नक्की बघा। आणि इथे आता मी घावणे करते, तोपर्यंत आजी आणि आरू म्हणजे माझ्या मामाची मुलगी तर ती सूप वगैरे भरतीये सगळी। तर इथे आमच्या चौघींची सूप तयार करतायत, माझं, आजीचं आणि 2 मामीचं। तर 1 वाजेपर्यंतच मुहूर्त आहे आणि त्या अगोदर आम्हाला छान रेडी वगैरे व्हायचं आहे आणि 1 वाजेच्या आधी ओवसून घ्यायचं आहे। आणि हे आहेत मामाच्या घरचे गौरी गणपती, किती सुंदर। आज गौरीची साडी पुन्हा चेंज केली आहे मामीने। तर आता सगळ्या जणी आपापला ओवसा घेऊन इथे येतील ओवसण्यासाठी। तर तोपर्यंत आजीने इथे छान सूप तयार करून ठेवलेली आहेत प्रत्येकाची। तर इथे छान सूप वगैरे तयार झालेली आहेत आणि हा आहे माझा सिंपल लुक, आधी फक्त ओवसण्यासाठी कारण तो मुहूर्त निघून जाणार होता म्हणून। तर आधी मी ओवसण्यासाठी फक्त सिंपल लुक केलेला आहे। तर इथे आजीचं ओवसून तिचा ओवसा देऊन सुद्धा झालेला आहे आजोबांना। त्यानंतर आता मी ओवसायला जाते। तर आता मामीचं आणि माझं गौरी गणपतीला ओवसून झालं। त्यानंतरला आम्ही तुळशीला ओवासलो आणि नंतरला आता मामाच्या घरासमोरच विश्वकर्माचं मंदिर आहे, तर आता आम्ही तिथे ओवसायला चाललेलो आहे।
तर आता आम्ही ओसून वगैरे मंदिरातून घरी आलो आणि मामी आता मामाला वाण देते आहे आणि नंतर ती तिच्या सासऱ्यांना म्हणजे आजोबांना वाण देईल, आजीला वाण देईल. त्यानंतर मग म्हणजे लहानांनी मोठ्यांना वाण द्यायचं असं असतं. तर आता तिचं झाल्याच्या नंतरला मग मी ह्यांना वाण देईन आणि त्याच्यानंतर मग सगळ्या मोठ्यांना वाण देईन. आता सगळ्यांना वाण वगैरे देऊन झालं आणि मग थोडासा रेस्ट केला. मग मी छान तयार वगैरे झाले. मग आमचं फोटोशूट आम्ही थोडंफार केलं मामांच्या पोरींनी वगैरे मिळून आणि परी सुद्धा तिथेच खेळत होती. त्यानंतर मग संध्याकाळी मग आरती वगैरे झाली, आमचं जेवण वगैरे झालं आणि रात्री मंगळागौरीचा कार्यक्रम होता, भजन होतं आणि त्यानंतर मग गौरीचं आम्ही जागवणार होतो म्हणजे आम्ही नाचणार वगैरे होतो. तर ते सगळं जे मंगळागौरी आणि जे आम्ही नाचणार वगैरे आहे, भजन वगैरे आहे, ते नेक्स्ट पार्ट मध्ये तुम्हाला दिसणारच आहे. तर आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांग. मारलं हा त्याने मारलं हा.